नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील तृतीयः पाठः सूक्तिसुधा यामधल्या सगळ्या सुभाषितांचा मराठी आणि इंग्लिश अर्थ बघूया. बघा, पहिलं सुभाषित आहे, विद्यानामनरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशस्सुखकरी विद्या गुरूणां गुरु विद्या बंधुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसुपूज्यते न तु धनं विद्या विहीन पशु. आता याचा अर्थ, विद्या म्हणजे माणसाचे अधिकचे सौंदर्य आहे, अत्यंत सुरक्षित असे गुप्त धन आहे. विद्या उपभोग, कीर्ती व सुख प्राप्त करून देणारी आहे. विद्या गुरूंची सुद्धा गुरु आहे. परदेशात गेले असता विद्या नातेवाईकांसारखी उपयोगी आहे. अनोळखी देशात ती आपली ओळख निर्माण करते. विद्या हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे. राजांमध्ये विद्येला मान दिला जातो, धनाला नाही. विद्येशिवाय असलेला माणूस म्हणजे केवळ पशुचा आहे. आता याचा आपण इंग्लिश अर्थ बघूया. नॉलेज इज एन ॲडिशनल ब्युटी ऑफ ह्युमन बीइंग्स. इट इज अ हिडन ट्रेजर. नॉलेज गिव्स सक्सेस अँड हॅपीनेस. नॉलेज इज द प्रीचर ऑफ प्रीचर्स. नॉलेज इज अ फ्रेंड वेन वन गोज टू फॉरेन कंट्रीज. नॉलेज इज द ग्रेटेस्ट गॉड. नॉलेज इज रिस्पेक्टेड अमॉंग किंग्स अँड नॉट मनी. A man without knowledge is like an animal. आता दुसरं सुभाषित, निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदन्न धीराः. याचा अर्थ, नीतिशास्त्रात पारंगत असलेले लोक स्तुती करोत अथवा निंदा करोत. लक्ष्मी म्हणजेच वैभव येवो किंवा तिच्या इच्छेनुसार जावो. मरण आज येवो किंवा युगांतरी. श्रेष्ठ प्रतीची माणसे न्यायाच्या मार्गापासून जरा देखील बाजूला पाऊल टाकत नाहीत. याचं इंग्लिश ट्रान्सलेशन, इवन दो द एक्सपर्ट्स इन पॉलिटिक्स से बॅड वर्ड्स और प्रेस, the wealth remains steady or lives according to its wish. The death is near or it is far away. Still the wise people do not deviate from the path of justice. आता पुढचं सुभाषित, आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्. याचा अर्थ, आपल्या मुखदोषामुळे पोपट आणि मैना बंधनात सापडतात, म्हणजेच पिंजऱ्यात कोंडले जातात. उलट बगळे मात्र कधीही बंधनात सापडत नाहीत, कारण मौन हे सर्व हेतू साध्य करून देणारे आहे. याचं इंग्लिश ट्रान्सलेशन, द पॅरेट अँड मैनास आर केज्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ वन्स ओन माउथ सिंगिंग अँड चिर्पिंग प्लीजंटली. There are egrets, cranes are not caged. Silence is the means of achieving all aims of life. पुढचं सुभाषित, रथस्यैकं चक्रं भुजगयमिताः सप्ततुरगाः निरालम्बो मार्गश्चरणविकलः सारथीरपि रविर्यात्तेवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्वे भवति महतां नोपकरणे. याचा अर्थ, रथाला एकच चाक, सर्पाच्या लगामाने आवरून धरलेले 7 घोडे, मार्ग अधांतरी, सारथी देखील पांगळा, तरी देखील सूर्य दररोज अनंत आकाशाच्या शेवटापर्यंत जातोच, कारण मोठ्या माणसांची कार्यसिद्धी त्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते, हाताशी असलेल्या साधनांवर नाही.
याचं इंग्लिश ट्रान्सलेशन. द चॅरियट ऑफ द सन हॅज ओनली वन व्हील. देर आर 7 horses pulling it, which are tied by serpents. The road is supportless. Even the driver of the chariot is lame. Still the sun goes to the end of the limitless sky every day. Because the success in a certain task of great people depends on their inner abilities and not on the help they receive from outside. आता पुढचं सुभाषित. अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः. याचा अर्थ विशेष महत्त्वाच्या नसलेल्या वस्तूंची एकी देखील कार्य साधून देणारी ठरते. गवताच्या काड्यांची दोरी वळल्यावर त्याच्या साहाय्याने माजलेले हत्ती देखील बांधले जाऊ शकतात. इंग्लिश ट्रान्सलेशन याचं. द फर्म युनियन ऑफ इवन स्मॉल ऑब्जेक्ट्स बिकम्स ॲन अकम्प्लिशनर ऑफ ग्रेट वर्क्स. इवन aggressive elephants are tied up with hay sticks that have acquired the state of a rope. आता पुढचं सुभाषित. प्रथम वयसी पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेलानराणां ददति जनमनल्पात् स्वादमाजीवितान्तं न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति. याचा अर्थ लहानपणी प्यायलेल्या पाण्याची आठवण ठेवणारे नारळाचे वृक्ष डोक्यावर नारळांचा भार घेऊन आपल्या जीवनाच्या शेवटापर्यंत माणसांना खूप गोड पाणी देतात. खरोखर सज्जन त्यांच्यावर केलेले उपकार कधीही विसरत नाहीत. याचं इंग्लिश ट्रान्सलेशन. व्हाईल रिमेंबरिंग द लिटिल वॉटर दॅट वॉज कन्झ्युम्ड ॲट देअर अर्ली एज, द कोकोनट ट्रीज विच बेअर वेट ऑन देअर हेड्स until the end of life offer abundant sweet water for the sake of men. Thus noble people indeed do not forget the favor done. आता शेवटचं सुभाषित. घटं भिंद्यात् पटं छिंद्यात् कुर्याद् रासभरोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. याचा अर्थ माणसाने मडके फोडावे, कपडा फाडावा किंवा गाढवावर बसावे, या ना त्या प्रकारे माणसाने प्रसिद्ध व्हावे. आणि याचं इंग्लिश ट्रान्सलेशन. ही वूड ब्रेक अ पॉट, ही वूड टेअर अ क्लॉथ, ही वूड कॅरी आउट अन ॲक्ट ऑफ रायडिंग अ डॉंकी. इन सम ऑर द अदर वे अ मॅन वूड यर्न टू बी फेमस. तर बघा, अशा प्रकारे आज आपण सुक्तीसुधामधल्या सगळ्या सुभाषितांचं मराठी आणि इंग्लिश ट्रान्सलेशन बघितलेलं आहे. तसंच आपल्या चॅनलवरती सुक्तीसुधा यामधल्या सगळ्या सुभाषितांचा अर्थ समजावून सांगितलेला आहे आणि भाषा अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ आहे, तर ते तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.